राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात अजित पवार गटाच्या बाजूने निर्णय आल्यानंतर नागपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभागीय कार्यालयापुढे आपण बघू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असेल, कार्यकर्ते असेल, जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळाले। थोड्या वेळाआधी ते फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, पेढे वाटण्यात आले, गुलाल उधळण्यात आलेला आहे। आणि आता प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार आपण विचारूया, आजचा निकाल किती महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी? आजचा निकाल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी फार महत्त्वाचा आहे। आम्ही राहुल नार्वेकर साहेबांचे फार फार मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्राची जनता सुद्धा त्यांचं अभिनंदन करते, कारण की जो काही दिवस पहिले आम्ही जो जल्लोष केला होता तो जल्लोष आज म्हणजे दुगना झाला। म्हणजे आज आम्हाला हे कळलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माननीय अजितदादांचाच आहे। 41 आमदार खासदार मिळून या पक्ष अजितदादांकडे गेलेला आहे। माननीय प्रफुल्ल पटेल, माननीय सुनील तटकरे साहेब या पक्षाचं नेतृत्व करणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं जो हे सगळे बाकीचे बाबड्या उठवत होते की नाही नाही पक्ष आमचा आहे ना असा आहे ना मग ते तसा आहे वगैरे वगैरे, आता तो विषय राहिला नाही। विदर्भातली जनता अजितदादावर विश्वास, प्रफुल्लभाई पटेल साहेबांवर विश्वास ठेवून या पक्षामध्ये अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष वाढवण्यासाठी तत्परतेनं आमच्या पक्षामध्ये ताबडतोब येतील, याच्यात काही वाद नाही आहे। ग्रामीण भागात किती फायदा होईल या निर्णयामुळे? अनेक लोक वाट बघत होती की राष्ट्रवादी कोणाचा, आता स्पष्ट झालं की अजित पवारांची राष्ट्रवादी, तर एक वेग यायला पाहायला मिळेल, पक्षात इन्कमिंग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल। आपण बघितलं असेल की विदर्भात यापूर्वी केवळ एकच नेते होते की त्यांच्या भरोशावर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालत होता। आता सध्या ते त्या गटात आहे, परंतु आज असा एक विषय झालेला आहे की ह्याच निर्णयाची अपेक्षा या नागपूर जिल्ह्यातली नव्हे तर संपूर्ण विदर्भातले राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक विचार करत होते। आज सर्वांना मोकळीकपणाने या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस या विदर्भात वाढवायला वाव मिळणार आहे आणि ह्याच निर्णयाची अपेक्षा आम्हाला अजितदादा आपलं नार्वेकर साहेबांकडनं होती आणि मेजॉरिटी आमच्याकडं अजितदादांकडं प्रफुल्लभाई पटेल आमचे नेते आहेत यांच्या सर्वांकडे मेजॉरिटी होती, म्हणून हा निर्णय लागला। त्याबद्दल आम्ही नार्वेकर साहेबांचं अभिनंदन करतो। आणि यापुढे भविष्यात सर्व लोक म्हणतात दादांना मुख्यमंत्री करायचं बरोबर आहे, परंतु त्यासाठी आज दादांनी आमचा मार्ग मोकळा करून दिला आहे, पक्ष आज आमच्या स्वाधीन केला आहे। म्हणून आमच्या सर्व लोकांना आमची प्रत्येक पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला हीच विनंती राहील की ह्या संधीचं सोनं करा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात कसा फोफवतो याविषयी परिश्रम करावे अशी मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो। विदर्भात कसं वातावरण आहे? जसा निर्णयाला कशा प्रकारे तुम्हाला फोन आले, कार्यकर्ते यायला सुरुवात झाली? विदर्भामध्ये एकदम जल्लोष प्रत्येक ठिकाणी होऊन राहिला आणि खूप ठिकाणून मला फोन आले की दादांना खरंच निकाल लागला का? मी म्हटलं तुम्ही थोड्या वेळाने आमचे मीडियाचे सगळे बंधू आहेत ते तुम्हाला दाखवतील आणि आज आम्ही या विदर्भामध्येच नव्हे तर तुमच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष करत आहे हे दिसून राहिलं आहे। आणि जल्लोष करण्याचं कारणच आहे की महाराष्ट्राची जनता दादांवर विश्वास ठेवून आहे। समोरच्या येणाऱ्या 6 महिन्यात महाराष्ट्राची जनता दादांना मुख्यमंत्री म्हणून कोणत्या हालतीत पाहायचं आहे, जे दादांना 4दा मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवलं त्याचं हे फळ आहे की दादा आता मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही आणि जनतासुद्धा दादांना मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही। तर एक विश्वास वाढलेला आहे। खरं तर विश्वास म्हणण्यापेक्षा आत्मविश्वास म्हणावा लागेल। आता अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा मिळाल्यानंतर विदर्भात किंवा महाराष्ट्रामध्ये याचा मोठा फायदा होईल आणि जे नेते वाट पाहत होते की राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाला मिळतो, आज अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळाल्यानंतर जे पक्षामध्ये येणारी आहे त्यांची देखील जी यादी आहे ती देखील मोठी आहे आणि ते देखील लवकरात लवकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करेल असा विश्वास नागपूरचे हे पदाधिकारी असेल, विदर्भ प्रदेशचे प्रशांत पवार प्रवक्ते आहे महाराष्ट्राचे ते देखील असेल, हे सगळे व्यक्त करत आहेत। त्यामुळे निश्चितच पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल विदर्भात कशी असेल हे देखील बघणं या निमित्ताने महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।